इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। आज बुधवार 9 अप्रैल की शाम 5 बजे नागरिकों को एक आश्चर्यजनक और परेशान करने वाला अनुभव हुआ, जब जलगांव शहर के पुलिस अधीक्षक कार्यालय व छत्रपति शिवाजी महाराज स्मारक के बीच सड़क पर एक अज्ञात गैस का रिसाव हुआ। अचानक हवा में फैले इस अज्ञात गैस से सनसनी फैल गई और वाहन चालकों की आंखों में तेज जलन और गले में असहनीय दर्द होने लगा। इस रहस्यमय गैस के रिसाव के सटीक कारण को लेकर नागरिकों के बीच विभिन्न तर्क वितर्क हो रहे हैं। फायर ब्रिगेड की टीम तुरंत मौके पर पहुंची और स्विमिंग पूल के साथ साथ पुलिस ग्राउंड क्षेत्र का गहन निरीक्षण किया। एक काम करा, तुम्ही क्लोरीनचा सप्लाय बंद करा, पहिले बंद तळवळकर सांगेन, प्रदीप सांगेन। क्या मालूम, हमारे तो उधर से डायरेक्ट तो एकदम वो आ रहा आगे के अंदर, तो एकदम भयान हो गया। तो साला ऐसा क्या है? बैटरी के पानी ऐसा तेजाब के पानी ऐसा निकला है, बैटरी के पानी का क्या तकलीफ हो रही है भाई? उधर कुछ तो भी गैस लीक हुआ है, उसकी वजह से आइस में इरिटेशन हो रहा है, पूरे आइस रेड हो गए और टीयर्स आने लग गए। कहाँ से जा रहे थे? इधर स्टेडियम रोड से आगे सीधा, ये सब लोग इधर से आ रहे हैं। आम्ही सर्व परिसर या स्टेडियम कॉम्प्लेक्स मध्ये आलेलो होतो। एक 5-10 तास पहिले थोड्या प्रत्येक लोकांना इथं जळजळ सुरू झाली, डोळ्यातून पाणी चालू होऊन गेलं। येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना इथं जळजळ होते डोळ्यांना, कोणाला काही म्हणजे अश्रू बॉम्ब सारखं जे आता आम्हाला 5 मिनिटं पहिले समजलं की पोलीस ड्रिल चालू आहे बॉम्ब, तिथं ती टँक फोडलेली अश्रू बॉम्बची मॉक टेस्ट घेत आहे। पण मग अशी मॉक टेस्ट घ्यायची असली तुम्ही पहिले स्वागत करा की आम्ही इकडे कोणी थांबणार नाही, तुम्ही गावाच्या बाहेर घ्या। सगळ्या लोकांना इथं येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतोय। जे पोलीसवाले धोकादायक करतात, तुम्ही जनताचे रक्षक आहे का भक्षक आहे? तुमचं काम आहे की जनताला साधिक करणं, पण तुम्ही असे काम करशाल तर मग जनता सुरक्षित कसं करायन? येतं गैरा लोकांचा जीव धोक्यात आहे ना, हे एसपी साहेबांना समजलं पाहिजे। एसपी साहेबावर बी आणि सर्व जेवढे काही अधिकारी आता काम करताय आणि हे करताय त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झालीच पाहिजे, म्हणजे 100%। नाही तर जनताचं नुकसान याच्यात, तुम्ही रक्षक असून सण भक्षक बनून गेले। येणारा जाणार आमचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील व शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी आम्हाला संपर्कावरून सांगितले की एसपी ऑफिस ते नंदिनीबाई शाळेपर्यंत एक वाईट प्रकारचा वास येत आहे, त्यामुळे नागरिक खाली बसत आहेत। त्यामुळे आम्ही ताबडतोब घटनास्थळी आलो असता स्टेडियमचा पण क्लोरीनची तपासणी केली, एसपी ऑफिसला पण आलो, पोलीस ग्राउंडवर पण पाहिलं, पण तिथे असं कुठल्याही प्रकारे त्रास आढळलेला नाही। कशामुळे झाले रे तुमच्या मते? कशामुळे झाला आता त्याचा शोध आम्ही पण घेत आहोत। तुम्ही पोलीस मुख्यालयात देखील माहिती घेतली, नेमकी काय तिथून माहिती मिळाली? तिथून माहिती मिळाली की इथं पोलीस लोकांचा सराव सुरू असतो, त्यामध्ये काही झालं असेल तेवढं मी नाही सांगू शकत। आपलं नाव आणि पद? मी शशिकांत बारी, मनपा प्रमुख अग्निशमन अधिकारी। मॉकड्रिल घेण्यात आली आहे। 14 एप्रिलच्या अनुषंगाने मॉकड्रिल घेण्यात आली आहे व त्यामध्ये 4-5 शेल आम्ही खर्च केलेले आहेत। तर ते हवा आल्यामुळे त्यांचे काय झालं, हवामुळे या साईडला गेल्यामुळे थोडासा पब्लिकचा त्याच्यापासून थोडासा त्रास झाला असेल। कुठलाही आपण बॉम्ब वापरलो होतो? आपण शॉर्ट रेंज सेल वापरलेला आहे। सेल हा सुदूर त्याच्याने काय त्रास होतो? यात काय नाही, तर 2-3 मिनिटाकरता फक्त आपले डोळे आग करतात, त्यानंतर काय। आपलं नाव आणि पद? सर आपलं नाव आणि पद? माझं नाव RSI रामेश्वर श्यामसिंग सोळंके, पोलीस मुख्यालय जळगाव।